महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले या हिंदू हृदय सम्राट ज्यांनी शिवसेना उभी केली, वाढवली, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात नेली, ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेब या सर्वांना अभिवादन. आमच्या पक्षाचे प्रमुख नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मुजरा. आज उरणची निवडणूक लागलेली आहे. नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या प्रचारासाठी इथे उपस्थित असलेले, व्यासपीठावर उपस्थित असलेले मावळचे खासदार, आमचे तुम्हा सर्वांचे लाडके संसदरत्न आप्पा बारणे साहेब, युवा सेनेचे सचिव आणि शिंदे साहेबांचे निकटवर्तीय राहुलजी लोंढे, या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपाली ठाकूर, त्यांचे इतर सहकारी, या व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व तालुका प्रमुख, तालुका सचिव, जिल्हा संघटक, जिल्हा उपाध्यक्ष, अनेक अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी आणि माझ्यासमोर बहुसंख्येने उभे असलेले, एक दिवसाची आपण फक्त आपा उद्या येतात असं सांगून बहुसंख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, शिवसेनेत बांधवांनो, खरं तरी निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक जण बाकीचं जे काय मुद्दे आहेत, इकडे विकास झाला का नाही झाला का, झाला तर किती झाला, नाही झाला तर का नाही झाला, या विधानसभेला किती करोड निधी आला, या उरण शहरासाठी किती निधी आला, याच्यावर सगळे बोलणारच आहेत. परंतु ही निवडणूक खऱ्या अर्थाने उरणकरांसाठी आणि शिवसेनेसाठी महत्त्वाची अशासाठी आहे की शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर आपण आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत. आणि निवडणूक लढवत असताना शिवसेनेचं चिन्ह या उरण शहरामध्ये कोणाला दिसू नये म्हणून ज्यांनी आटापिटा केला त्यांच्या विरोधात आज ही निवडणूक आपण लढवत आहोत. आपलं कुठल्या पक्षाबद्दल दुमत नाही, वादी नाही, एक प्रवृत्ती, एक व्यक्ती यांच्या विरोधात आपण आज लढतोय. गेली 4 वर्ष शिवसेनेची स्थापना झाल्यापासून आप्पा राहुलजी शिवसेना इकडे वाढू नये म्हणून पद्धतशीर प्रयत्न करणारे या विधानसभेचे जवळपास अपक्ष आमदार महेश बालदी यांनी जेवढे प्रयत्न केले तेवढे करायचे तेवढे केले. कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये कोणी प्रवेश करू नये, शिवसेनेमध्ये जर प्रवेश करायचं झालं असं त्यांच्या कानावर आलं. मागे 2 जिल्हा परिषद सदस्य आपले प्रवेश करत होते दुसऱ्या पक्षाचे, त्यांना समजल्यानंतर लगेच त्यांनी बोलवलं, त्यांना 2 CFSमध्ये कामं दिली. साधारणतः 1-1.5 लाख रुपये महिन्याला मिळायला लागल्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं शिवसेनेमध्ये ते कोण आहे आणि कशासाठी कोणासाठी काम करतं, मी आहे इकडे, मी सगळं बघतो, माझ्याशिवाय इथे पान हलत नाही. आज ती गाडी जी थांबली 2-2.5 वर्षापासून ती यांनी अशी थांबवली. मला एक प्रश्न विचारता, इथले नगरसेवकाचे जे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे महेश बालदीचे उभे आहेत, तुम्हाला कोणाला तरी गेल्या 10 वर्षात 1.5 लाख रुपये महिना मिळेल असं काम दिलंय का? कोणीही सांगावं की मला 1.5 लाख रुपये महिना मिळतील असं काम दिलंय? अजिबात नाही. फक्त शिवसेना वाढू नये म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न. पण ठीक आहे, एवढे सगळं प्रयत्न करून सुद्धा आज जे समोर आपण बसलेत, आज जे उमेदवार उभे आहेत, हे सगळं आपल्या सगळ्यांचं संघटितपणं आणि शिंदे साहेबांचं पाठबळ असल्यामुळं या मावळचे खासदार आप्पा बारणे साहेब, या रायगडचे आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, रायगडचे सुपुत्र बरेशेठ गोगावले यांनी सगळ्यांनी जी आपल्याला पाठीवर थाप दिली आणि लढ मानाची ऊर्जा
ऊर्जा दिली, त्याच्यामुळेच आज आपण इकडे समोर सगळ्यांच्या समोर निवडणुकीला उभा आहोत. आपण मागच्या विधानसभेला 6,000 कोटी रुपये विधानसभेसाठी आणलं असं जाहीर केलं. पत्रकार बंधू समोर बसले, त्यांचं धन्यवाद प्रथम मी मानायचं राहिलं की तुम्ही इथे उपस्थित आहे. 6,000 कोटी रुपये तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सांगा, 6,000 कोटी रुपये विधानसभेसाठी आणले. ठीक आहे, आता ते कुठे गेले आम्हाला काहीच माहिती नाही. उरणच्या जनतेचा आम्ही आवाज बनवून तुम्हाला फक्त एवढंच विचारतो की 6,000 कोटी रुपये आणल्यानंतर फक्त काही करोड 5 ते 6 करोड रुपयाचा बाहेवळण रस्ता जो गेल्या 10 वर्षामध्ये पूर्ण झाला नाही आणि ज्याचं रस्त्याचं भूमिपूजन त्यांचे गुरुवर्य समजले जाणारे गडकरी साहेबांच्या हस्ते केलं, तो रस्ता पुरा झाला नाही. पण लोक विचारणार ना 6,000 कोटी कुठे आहे. लाल मैदानाची अवस्था काय आहे, खेळाचं मैदान कुठे आहे, वाहतुकीची समस्या का निर्माण झाली. तुम्ही कधीतरी आपण आले तर वार्ड नंबर 3 मध्ये जा, ज्या स्मशानभूमीच्या मागे जी वस्ती आहे, जे सगळे मतदार आहेत, आज त्या गटारांचे फोटो कोणाकडे तरी असतील. त्या गटारांवर झाकण नाहीत आणि त्या दोन्ही बिल्डिंगच्या खाली जे गटार वाहतात तरी ते लोक तिथे राहतात. हा 6,000 कोटीचा विकास कासमपटमध्ये कोणी गेले का? वार्ड नंबर 7 मध्ये त्या कासमपटच्या लोकांना शौचालयासाठी साधारणतः म्हणजे रेल्वेला 500 मीटर पुढे जा. आता या 21व्या शतकात त्यांना बाहेर जावं लागतं. हा 6,000 कोटीचा उरणचा झालेला विकास. आपलं भवन हे जे उभं राहिले कोर्टाच्या समोर, टाऊन हॉल 10 वर्ष झाली टाऊन हॉल बनत नाही. आता परवा एबीपी माझ्या समोर मुलाखत दिली, मी 121 कोटी आणले. चांगली गोष्ट आहे, 121 कोटी आणले. साहेब पैसे आहेत कुठे? 121 कोटी आणले. मग या छोट्या 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 समस्या पुऱ्या का नाही झाल्या एवढंच आम्ही विचारतो. आमदार साहेब, आमदार आमचे लायकी काढतात, आम्ही त्यांचा विकासाचा हिशेब विचारतो. आमदार साहेब आमचे अवकात काढतात, जरूर काढा, पण तुम्ही जे पैसे आणलेत ते नागरिकांसाठी आणलेत, त्याचा वापर कुठे झाला हे विचारायचा अधिकार आम्हाला आहे ना, तो आम्ही विचारतो. तर त्यांना राग येतो. कुत्र्याचे छत्रीसारखे लोक उभे राहिले तिकडे शिवसेनेत आले त्यांनी, अरे ज्यांना तुम्ही ओवाळून टाकलं कुत्र्याची छत्री म्हणता, त्या तुषार ठाकूरनी तुमच्या 1900 निवडणुकीमध्ये मला वाटतं 56 का 58 बूथ तिकडचे सांभाळले. त्यावेळी तुषार ठाकूर तुमच्या काळातला ताईच होता. त्याने तुम्हाला चांगलं यश मिळवून दिलं, तोपर्यंत तो चांगला होता. तुम्हीच त्याला तुम्हाला हरवून अपक्ष नगरसेवक झाला तेव्हा तुम्हीच त्याला कॉपमध्ये घेतलं, पुन्हा नगरसेवक बनवलं तेव्हा तो चांगला होता. पण शिवसेनेत आले की वाईट, शिवसेनेत जातील त्यांची अवकात काढायची, शिवसेनेत येतील त्यांची सांगायचं तुम्ही यांची काही किंमतच नाही, किंमत काढायची. हे सगळं ठीक आहे, आम्ही दोषी आहोत, आम्ही नाही. पण मला तुम्हाला पत्रकार बंधूंना सांगायचं आहे, त्यांनी काल भाषणामध्ये सांगितलं की आम्हाला माझ्याशी वाद होता, तर मग प्रशांत ठाकूरांशी बोलायचं होतं, आमच्या जिल्हाध्यक्षांशी बोलायचं होतं, रामशेठशी बोलायचं होतं. तुम्हाला माहिती नसेल, कदाचित तुम्हाला माहिती असेल परंतु लोंढे साहेबांना माहिती नसेल की उरणमध्ये ना रामशेठ बोलतात, ना प्रशांत ठाकूर बोलतात, ना ते जिल्हाध्यक्ष बोलतात. पत्रकार बंधू सांगा कोण बोलतात का? सगळीकडे ते मी बघेन, निवडणूक मी बघेन, कोणाशी बोलायचं मी बघेन, तुम्ही बोलू नका. असं असताना कोण बोलले? तरी पण ज्यावेळी उमेदवार उभे राहिल्यानंतर जेव्हा अडचणीत आले हे साहेब महाशय, त्यावेळी पनवेलला जाऊन बसले प्रशांत ठाकूरांच्या ऑफिसला आणि मग तिकडनं आप्पांना फोन करायला लागले, आप्पा फॉर्म मागे घ्या. अरे आमची 10 मतं नाही, मग कशाला फॉर्म मागे यायला सांगता? 10 मतं मिळणार नाही, गोगावले साहेबांना सांगतात यांना कसली तिकीटं द्यायची. अरे मग आम्हाला 10 मतं मिळणार नाही, आम्ही उमेदवार उभे केले, मग त्यांना मागं घ्या म्हणून प्रशांत ठाकूरांनी. तरी पण आप्पाने मला मोठं बंद करून फोन केलं, अजून काय होणार असेल तर कर, होणार असेल तर कर. आम्ही सगळे उमेदवारांना सांगितलं, ते बोलले ठीक आहे, आम्हाला 2 सीट द्या ज्या आम्ही पहिल्या पण मागत होतो, त्या दिल्या नाही. आम्ही प्रशांत ठाकूरांशी, आप्पा बोलले प्रशांत ठाकूरांशी बोला पण ही युती करा. पण प्रशांत ठाकूरांनी सांगितल्यानंतर पण ते भाषा ऐकत नाही.
मी प्रशांत ठाकूर साहेबांना बोललो, साहेब मी स्थानिक लेवलवर बोलतो. मग माझ्याकडे इथले जे उमेदवार आहेत त्यांचे कौशिक शाह वगैरे सगळे नगरसेवक आले. मी त्यांना सांगितलं अतिशय छोटीशी आहे, किती करायची आहे, 2 सीट द्या. शेवटी 1 सीट कॉप आणि 1 सीट आम्ही स्वतःच्या या दिशेने लढतो असं सांगून आम्ही हे केलं. म्हणजे आम्ही किती खाली उतरलो कशासाठी की या उरणमध्ये या भागामध्ये एक वेगळा हे मेसेज जायला नको आणि आप्पांचा आदर म्हणून. नाहीतर आम्हाला आमची 4 वर्षात काय हाल केले ते आम्हाला माहिती आहे, पण आमचा कुठे वैयक्तिक वाद नसावा, कोणा दिसावा नाही म्हणून आम्ही या गोष्टीला तयार झालो. परंतु त्यांनी सांगितलं मी काही देणार नाही, 1 कॉप देणार, ते पण 3 वर्षानंतर देणार, त्याचं पण नाव मी देणार. मला सांगा आपण अशी कधी जगाच्या पाठीवर विद्या झाल्यात का? आणि मग एवढं सगळं झालं, आम्ही लढायला तयार झालो. मग परवाच्या भाषणात सांगतात की मग ते असं झालं तसं झालं, एवढे सगळे जमलेले, आपल्याला कोणी मत द्यायचं नाही आणि आपल्याला दारावर आलं तर हे करायचं ते करायचं. अरे मला ना आप्पा, मला ही निवडणूक होत जाईल, 4 वर्ष जो त्रास झालाय ना त्याचा एकदा सोक्षमोक्ष करा. एक आम्हाला आदेश पक्षाकडनं घेऊनच टाका. हा जर तुम्हाला जर या भाषेत बोलणार असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायची आमची तयारी पण आहे आणि आमची हिंमत पण आहे. तुम्ही फक्त सांगा जाता जाता. अजून निवडणुकीला 4 दिवस आहेत. त्या 4 दिवसामध्ये आम्ही त्याच दिवशी सांगितलं, दुसऱ्या दिवशी जेव्हा वार्ड क्रमांक 7 मध्ये आम्ही बैठक घेतली, त्यांच्या बूथचं उद्घाटन केलं, तेव्हा आम्ही त्याच वेळी सोजवळ चांगल्यापणे बोललो की तुम्ही आता बोलल्यात ते बोलायचं नाही, तुम्ही विधिमंडळाचे सदस्य आहेत, पण तो आप्पा सुद्धा लोकसभेचे सदस्य आहेत आणि ऊर्जा कमिटीचे देशाचे अध्यक्ष आहेत. जर तुम्ही त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा बोललात तर मग आम्हाला आरेला कार्य करता येतं. उमेदवार कोण उभा केला आम्ही ते बघत पण नाही, कशासाठी उभा केले ते पण बघत नाही. सगळ्या अख्ख्या याच्यामध्ये आता शेवटचे 4 दिवस झाले, कोणीतरी महेश बालदीने उभा केलेला नगराध्यक्षाच्या उमेदवाराचा आवाज ऐकलात का सांगा? कोणीतरी ऐकलंय? आपले उमेदवार भाषण करतात, सगळीकडे बोलतात, कुठेतरी बोलले उभे राहून 2 मिनिटं जबरदस्ती. जो नगराध्यक्षाचा उमेदवार होता त्याला 6 नंबर मधून 7 नंबर मध्ये टाकला. जो गेल्या वेळी नगराध्यक्ष होता त्याला त्याच्या वॉर्डमध्ये काढून 10व्या नंबरवर टाकला. आणि सगळ्यांचा विरोध असताना हे शाह नावाचे सद्गुरुस्थानला 4 देशातला त्यांनी उभं केलं. कारण काय? हम कसं काय का? रामशेठ तुम्ही बोलू नका, प्रशांत शेठ तुम्ही बोलू नका, जिल्हा प्रमुख तुम्ही बोलू नका, हे सगळं हम कसं काय का? आणि शिवसेनेचं मी बघून घेईन. पहिल्याच वेळी शिवसेनेचा हे टाकून मोकळे झाले. आपण शिवसेनेचं बोर्ड हे टाकलं चिन्ह सगळीकडे वाटतं. युती भीती काय नाही, आमच्याशी बोलणी काय नाही, आमची लाडकी बहीण आमची लाडकी बहीण. अरे म्हणजे आम्हाला काय देणार नाही, आमच्याशी युती करणार नाही. पण शिंदे साहेबांची जी सुपर डुपर योजना हे झाले त्या लाडकी बहीण योजनेचं श्रेय मात्र पाहिजे. हे सर्व करून सुद्धा आता मात्र काय होणार आहे ते 3 तारखेला दिसणार आहे. 10ची दुसऱ्या वेळी भाषणामध्ये बोले यांना 100 मध्ये मिळणार नाही, तर 10ची 100 झाले, 100चे आता काय होणार आहे ते 3 तारखेला दिसणार आहे. परंतु मी त्या दिवशी पण बोललो तर तुमचं काय चुकीचं काय झालं तर त्याचा ठिकरा शिवसेनेवर तुम्ही बोलू नका आणि त्या संयमाने वागा. जर आम्हाला पुढे आदेश असं तुम्ही काय वागलं तर आम्हाला मात्र हा आरेला कार्य उत्तर देण्याचा जास्त वेळ लागणार नाही, एवढाच आज इशारा मी या बैठकीच्या याच्याने मी देतो. पुढची गोष्ट की आपण आता जे उमेदवार उभे आहेत 5 या 5च्या 5 उमेदवारांना शिवसेनेच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या. हे निवडणूक आपण भाषण ऐकलं उमेदवारांचं, अतिशय सुशिक्षित असे असलेला आपला उमेदवार आणि ज्या काही खरंच समस्या आहेत त्याच सांगणार. त्या आमदारांबद्दल त्या उमेदवारांबद्दल वाईट बोलत नाही, त्यांच्या चुकीचं बोलत नाही, त्यांच्यावर कुठेही आरोप नाही. आम्ही आमचा प्रचार करतो. आम्ही शिवाजी महाराजांच्या मावळ्यात, आम्ही बाळासाहेबांच्या मावळ्यात, आम्ही शिंदे साहेबांच्या मावळ्यात, आम्ही बारणे साहेबांच्या आप्पा बारणे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतोय. आणि ही निवडणूक आम्ही जिंकासाठी लढवतोय, आम्ही तुम्हाला हरवण्यासाठी उभे नाही. आमची ताकद आम्हाला दिसली पाहिजे, कारण येणाऱ्या काही महिन्यामध्ये दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत. जिल्हा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे
की मी उमेदवार उभे केले म्हणजे प्रचार केला पाहिजे, उमेदवार निवडून आणले पाहिजे. परंतु शिवसेना या उरण विधानसभेत हद्दपार करायची असा जर यांचा मानस असेल तर त्याला चोख उत्तर ही शिवसेना दिल्याशिवाय राहणार नाही. माझे सर्व सहकारी चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आपण तुम्हाला एक माझी विनंती आहे की तुम्ही त्या भाषणामध्ये आम्हाला कोणाला राग आला नाही चालेल, पण आम्हाला हा आदेश द्या एवढंच मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद.